आक्षेपार्ह फोटो असलेला टी शर्ट घालून ट्विट करत कुणाल कामराजची आरएसएसवर टीका, तर आक्षेपार्ह पोस्ट कुणी केली असेल तर त्यावर पोलीस कारवाई करतील, बावनकुळेंचा इशारा. मी शब्दाचा पक्का, बारामतीमध्ये काम करून दाखवलं. काही नेते शहरांच्या विकासावर बोलतात, मात्र त्यांचीच शहरं भकास. अंबाजोगाईतल्या सभेमध्ये अजित पवारांचं वादग्रस्त विधान. राज्यात आपली सत्ता, तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात, रुपाली चाकणकरांचं वक्तव्य. तर तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, पण मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांनीही डिवचलं. मुंबई आणि बॉम्बे संदर्भात मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता. आयआयटी नावातील बॉम्बेचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंहांचं वक्तव्य. ज्यांना बॉम्बेचा पुळका आहे त्यांनी तो आग्रह सोडावा. मुंबईच्या नावाशी कुणीही तडजोड करणार नाही. जितेंद्र सिंग यांच्या विधानानंतर शिरसाटांची प्रतिक्रिया. गुटखा बंदी संदर्भात कारवाई सुरू. गुटखा उत्पादक, वितरक आणि साठवणूकदारांवर मकोका लावणार, नरहरी झिरवळ यांची माहिती. सोन्याच्या दरात 2,000 तर चांदीच्या दरात 4,500 रुपयांची वाढ. सोनं जीएसटीसह आता 1,28,750 रुपये, तर चांदी 1,64,228 रुपयांवर. गुवाहाटी कसोटीमध्ये भारताची बिकट अवस्था. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडिया 522 धावांनी पिछाडीवर. चौथ्या दिवसाअखेर 27 धावांवर भारताचे 2 विकेट्स.